आता पाहूयात मुंबई पुण्यातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मुंबई गॅस मिळत नसल्याने कामगार गावच्या वाटेवरती आहेत। रेल्वेने मूळ गावाकडे जाण्यासाठी कामगारांची कुर्ला टर्मिनल्सवर गर्दी पाहायला मिळते। कुर्ला नेहरू नगर मधील पोलीस निवासस्थानाच्या पुनर्विकासाला गती मिळाली। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे। गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची माहिती। सलग 2 दिवस 36 अंश सेल्सिअस तापमानाचे चटके दिल्यानंतर आता बुधवारी मुंबईचा पारा 2 अंशांनी घसरलेला आहे। पुढील काही दिवस तापमान 34 अंशावरती स्थिर राहणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे। प्रकल्पाचं 97.7% काम पूर्ण आहे। लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका मिळणार आहे। मार्वे मनोरी फेरी सेवेमध्ये बनावट पासेसचा वापर करून प्रवाशांची लूट करण्यात येते। गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर आमदार असलम शेख आक्रमक झालेत। फेरी सेवा घोटाळ्याची चौकशी होणार असल्याने गावकऱ्यांनी आभार मानले। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मोठा झटका पाहायला मिळतोय। 25,000 कर्मचाऱ्यांच्या एप्रिलच्या पगारामध्ये 10 ते 50,000 रुपयांची कपात झाली आहे। सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक गडबड असल्याची माहिती आहे। हजेर यांनी गैरहजेरीची नोंद कर्मचाऱ्यांना भोवली। पुण्यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंतच बांधकाम करता येणार आहे। पुणे शहरातील बांधकामांना पालिकेने वेळ ठरवून दिला। शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला। पुण्यातून एकही नवीन विमान सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। पुणे विमानतळावरून 15 स्लॉट वाढवण्याची हवाई दलाची परवानगी आहे। मात्र वाढीव स्लॉटमध्ये नव्यानं एकही ठिकाणी विमानसेवा सुरू होणार नसल्याचं समोर आलं। भोर नगरपालिकेमध्ये 31 मार्च पर्यंत थकीत कर भरणाऱ्या नागरिकांना दंडाच्या रकमेमध्ये 100% सवलत देण्यात आली। कर वसुलीला गती देण्यासाठी नगर विकास विभागाकडून अभय योजना लागू करण्यात आली।